नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपला IBPS करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे दिनांक 5 मार्च 2026 आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा सेकंड शिफ्टचा पेपर आपल्याकडे आलेला आहे. आता आपण ज्युनियर इंजिनियर सिव्हिलला कोणत्या प्रकारचे GS आणि करंटचे प्रश्न विचारले होते ते बघणार आहोत. प्रश्न पहिला, MSRDC मधील आरचा लॉंग फॉर्म विचारलेला होता. प्रश्न दुसरा, विरूपाक्ष टेम्पल कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. मित्रांनो, हे आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे. साईडला आपण बघू शकता. यानंतर इन विच सिटी MJP रिजन ऑफिस इज नॉट अवेलेबल असा काहीतरी प्रश्न आलेला होता. प्रश्न क्रमांक 4, विधानसभेचे स्पीकर कोण आहेत असं विचारलं होतं. मित्रांनो, हे आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे. साईडला आपण बघू शकता. त्यानंतर फेनी रिव्हर शेअर बाउंड्री टू विच स्टेट असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. यानंतर फाईट 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. मित्रांनो, याविषयी माहिती आपण पेड बॅचमध्ये घेतलेली आहे. साईडला आपण बघू शकता. प्रश्न क्रमांक 7, माधव श्रीहरी अने यांचे जन्मस्थळ विचारण्यात आले होते. त्यानंतर जिंदागडा पीक कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. यानंतर एक्सपोर्ट रिलेटेड काहीतरी स्कीम विचारण्यात आलेली होती. त्यानंतर नाईल नदीचा उगम किंवा नाईल नदीविषयी काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 11, अ मॅन कॉल्ड ऊ या पुस्तकाचे लेखक विचारण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 12, मैत्री सेतूवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, टुरिझम डे कधी असतो असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. याविषयी माहिती आपण पेड बॅचमध्ये दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, नॉर्थन लाईट इन विच कंट्री असा काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेला होता. मित्रांनो, यासोबतच आपली छत्रपती संभाजीनगरची बॅच 2 ते 3 दिवसामध्ये सुरू होणार आहे. धन्यवाद.